वेलकम स्टुडंट. मागच्या ह्याच पार्ट फर्स्टमध्ये आपण टाईप ऑफ सेमीकंडक्टर बघितलं ते एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. याच्यानंतर जो पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे त्याला म्हटलं गेलं मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिडमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या तासाला आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड बघितली होती. आता ह्या तासाला आपण बघतोय मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिडमध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस. इलेक्ट्रॉन काय करतो, स्पिन होते about their own axis, and if an orbital contain the one electron it get unbalanced, the spin exhibit the magnetism. जर त्या ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर त्या एक इलेक्ट्रॉनला इट मूव आयदर इन क्लॉकवाइज डायरेक्शन और इट इज मूव इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सो इट इज अनबॅलन्स आणि अनबॅलन्स झाल्यामुळे तो एक्झिबिट काय करतो, मॅग्नेटिझम. वेअर द इलेक्ट्रॉन आर पेअर आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आहेत. समजा मी एस ऑर्बिटल घेतलं त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यातला एक अपवर्ड डायरेक्शन असेल दुसरा कसं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल. म्हणजे टू इलेक्ट्रॉन्स आर पेअर अँड देअर स्पिन आर बॅलन्स अँड नो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑब्झर्व. म्हणजे तुम्हाला मी जे उदाहरण दिलं म्हणजे 1s1 उदाहरण घेतलं आणि 1s2 घेतलं तर पहिल्या 1sमध्ये एसमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार झाली. 1s2मध्ये त्याच्यामध्ये दोघं इलेक्ट्रॉन जे असतात ते दोघं इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये असतात. ते कसे असतात, पेअर असतात. एक क्लॉकवाईज असतो आणि एक दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असतो. ते एकमेकांच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीला अपोज करतात, कॅन्सल करतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, मॅग्नेटिझम त्याची प्रॉपर्टी कॅन्सल होतं. पण त्याच्यामुळे आपल्याला एक मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो आणि दुसरा काय करतो, मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करत नाही. म्हणजे एकाची मॅग्नेटिझम कॅन्सल होते, दुसऱ्याची मॅग्नेटिझम तशीच असते. ऑन दॅट बेसिस द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड आर क्लासिफाईड टू द 3 टाईप. मग याच्यावरून मॅग्नेटिक प्रॉपर्टीचे जे सॉलिड शोज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी दे कन्सिस्ट ऑफ द 3 क्लासेस. फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अ डायमॅग्नेटिक, सेकंड वन इट इज कॉल्ड एज अ पॅरामॅग्नेटिक अँड थर्ड वन इट इज कॉल्ड एज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. त्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्स पण म्हटलं जातं, डायमॅग्नेटिक सॉलिड पण म्हटलं जातं किंवा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स पण म्हटलं जातं किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स पण असं म्हटलं जातं. आता बघा डाय म्हणजे किती, 2. आता लक्ष द्या, द सबस्टन्स विथ ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर. मी मगाशी उदाहरण दिलं तर 1s2 म्हणजे एस ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. एक क्लॉकवाईज आहे आणि दुसरं कसं आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे ते काय, पेअर. वे आर वीकली रिपेल म्हणजे काय, एक क्लॉकवाईज आणि दुसरं काय आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे ते एकमेकांना काय करतील, अपोज करतील. काय करतील, ते अपोज करतील. म्हणजे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होईल, झिरो होईल. मॅग्नेटिक प्रॉपर्टी झिरो आली म्हणून तिथे म्हटलं बघा, वीकली रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड अँड दिस सबस्टन्स इज सेड टू बी डायमॅग्नेटिक. म्हणजे लक्षात घ्या, जे सबस्टन्स मधले इलेक्ट्रॉन हे पूर्ण पेअर असतील, पेअर. समजा मी P6 घेतला, काय घेतला, P6. तर P6मध्ये पीमध्ये 3 ऑर्बिटल असतात, PX, PY, PZ. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन गेला. परत चौथा इलेक्ट्रॉन PX गेला, पाचवा PYमध्ये गेला, सहावा PZमध्ये गेला. म्हणजे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन कसे आले, हे पेअर्ड आलेत. म्हणून तो सबस्टन्स काय झाला, डायमॅग्नेटिक सबस्टन्स झाला. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्स दाखवत असताना द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज बॅलन्स द स्पिन अँड कॅन्सल देअर मॅग्नेटिक मोमेंटम. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की 1s2 म्हणजे एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक क्लॉकवाईज डायरेक्शन दुसरं काय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तुम्ही फिजिक्समध्ये बघितलं असेल, इफ द 2 व्हेक्टर्स इन डायरेक्शन आर अपोजिट रिझल्टंट व्हेक्टर इज 0. त्याच पद्धतीने त्याची स्पिन एकमेकांना काय करते, कॅन्सल करते आणि कॅन्सल केल्यामुळे त्याची मॅग्नेटिक मोमेंटम काय होते, 0 होते. मग त्याचं एक्झाम्पल कुठलं बघा, N2, F2, NaCl, H2O, बेन्झिन आर द एक्झाम्पल ऑफ द डायमॅग्नेटिक सबस्टन्स. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्सचं उदाहरण कुठले, N2, त्याच्यानंतर F2, त्याच्यानंतर NaCl, त्याच्यानंतर H2. आता NaClचं उदाहरण घ्या. मग Na किती, ॲटॉमिक नंबर त्याचा 11, क्लोरीनचा किती 17 आहे. समजा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं Naचं तर शेवटी 3s1 येतं आणि इकडे घेतलं तर त्याच्यामध्ये पण P येतं, बरोबर आहे. म्हणजे सोडियम घेतलं, ॲटॉमिक नंबर 11, 1s2, 2s2, 2p6, 3s1. तसंच क्लोरीनचं घेतलं तर 17 काय येईल, तर 17 ज्यावेळेस आपण त्याचा ॲटॉमिक नंबर घेतो 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5 येतं. म्हणजे Pमध्ये 5 आहेत आणि S म्हणजे 1 आहे. तर एसमधला 1 आणि Pमधला जो 5वा आहे ते दोघांचं कॉम्बिनेशन होतं. कॉम्बिनेशन झाल्यामुळे त्याची पेअरिंग तयार होते आणि पेअरिंग तयार झाल्यामुळे दोघं हे
एकत्र येतात आणि काय तयार होतं, NaCl सोडियम क्लोराईड त्याला असं म्हटलं जाऊ शकतं. वॉटर मोलिक्युल विथ स्लाइट N2 पण तसाच आहे, F2 पण तसा आहे. म्हणजे दीज आर द डायमॅग्नेटिक सबस्टन्स. हे काय झाले, डायमॅग्नेटिक सबस्टन्स झाले. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्स बघितल्यानंतर आपण दुसरा जो बघितला त्याला म्हटलं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हे डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या विरुद्ध आहे. तिकडे पेड आहे, इकडे काय असेल, अनपेड असेल. म्हणजे इथे शब्द दिला बघा, द सबस्टन्स which contain the unpaired of electron, they are strongly repel the magnetic field. They are strongly attracted as compared with the diamagnetic solid. ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात इलेक्ट्रिकल फील्डला. का बरं स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात? कारण की त्याचे सर्व इलेक्ट्रॉन कसे आहेत, अनपेअर्ड आहेत. म्हणजे ते एकाच डायरेक्शनला असतील, त्यांचे डायरेक्शन अपोजिट नाही. म्हणजेच ऑल द इलेक्ट्रॉन मस्ट बी अनपेअर्ड अँड दे आर अट्रॅक्टेड टू द इलेक्ट्रिकल फील्ड ॲज कम्पेअर्ड टू द डायमॅग्नेटिक सॉलिड. दिस सबस्टन्स आर कॉल्ड एज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. मग अशा सबस्टन्सला काय म्हटलं गेलं आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हटलं गेलं आहे. मग ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये स्पिनिंग जे असते, ते स्पिनिंग कसे असते लक्षात घ्या. The spinning of unpaired of electron give rise to a magnetic movement. त्याच्यामध्ये काय देतो, तर मॅग्नेटिक मुवमेंट देतो. आता मी मग असे म्हटलं तर इफ द टू वेक्टर्स आर वेक्टर्स हॅविंग डायरेक्शन इज अपोजिट द रिझल्टंट वेक्टर इज 0, बट इन पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स द ऑल इलेक्ट्रॉन मस्ट बी पेअर्ड ऑर अनपेअर. इट इज अनपेअर, द डायरेक्शन इज सेम, इट इज नॉट अपोजिट, दॅट इज द रिझल्टंट वेक्टर इज नॉट 0, हेन्स इट गिव्स द मॅग्नेटिक मोमेंटम. काय देतात ते, मॅग्नेटिक मोमेंट देतात. All these substances exhibit in the magnetism the presence of the external magnetic field only. मग हे केव्हा ते सर्वच्या सर्व सबस्टन्स हे मॅग्नेटिक मुवमेंट शो करतात की ज्याच्या आजूबाजूला काय क्रिएट झालेलं असेल, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं असेल. काय अप्लाय केलेलं असेल, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिझम असेल. त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिझम असल्यामुळे ते काय करतायत, मॅग्नेटिक फील्ड शो करतायत. मग they lose the magnetism when the external magnetic field is removed. मग हे केव्हा लॉस करतात, ते मॅग्नेटिक फील्ड काय होतं त्यांचं निघून जातं, किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी केव्हा निघून जातं, त्यांच्या आजूबाजूला जे काही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं असतं. when we remove the external magnetic field around the nucleus of an atom, at the time it shows the or it lose the magnetism. म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या, दे आर टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटच्या सानिध्यात जोपर्यंत आयन पीसेस असतात तोपर्यंत आयन पीसेसला मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो. त्याच पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनपेअर्ड आहेत. त्या अनपेअर्डच्या आजूबाजूला जर मॅग्नेटिझम आपण क्रिएट केली, तर मॅग्नेटिझम क्रिएट केल्यानंतर ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात. अँड वेन वी रिमूव्ह द magnetic field when we remove the magnetism or magnetic field around this nucleus, at the time they shows the unmagnetic property, that is a temporary magnet. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन copper 2+, Ap3+, chromium 3+ आर सम एक्झाम्पल ऑफ द पॅरामॅग्नेटिझम सबस्टन्स. आता ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन तो काय आहे, पॅरामॅग्नेटिझम आहे. कारण की त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन कसे असतील, अनपेअर्ड असतील. कॉपर 2च्या बाबतीत जरी बघितलं त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन कसे असतील, अनपेअर्ड असतील. Ap3मध्ये जरी बघितलं त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन कसे असतील, अनपेअर्ड असतील. म्हणून ते कसे असतात, ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतात. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा पॉईंट असतो त्याला म्हटलं गेलं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हटलं गेलं, किंवा फेरोमॅग्नेटिक सॉलिड असं म्हटलं गेलं. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा फेरोमॅग्नेटिक सॉलिड म्हणजे काय, याच्यात आणि पॅरामॅग्नेटिकमध्ये डिफरन्स कशाच्या बाबतीत असतो, अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉनच्या बाबतीत असतो. बघा इथे शब्द दिला आहे, दिस सबस्टन्स कंटेन द लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन. हे सबस्टन्स काय करतात, दिस सबस्टन्स कंटेन द लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन आर अट्रॅक्ट स्ट्रॉंगली बाय द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये जर बघितलं तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कंटेन द लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन अँड दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड स्ट्रॉंगली द मॅग्नेटिक फील्ड. दिस सबस्टन्सेस इज सेड टू बी ferromagnetic substance, and this substance is shows the permanently, बघा परत शब्द सांगतोय, this substance shows the permanently magnetic property or magnetism even after the external magnetic field is removed. जरी त्या सबस्टन्सच्या आजूबाजूला काढलेलं मॅग्नेटिक फील्ड जरी आपण रिमूव्ह केलं तरी ते काय करत नाही, त्यांची मॅग्नेटिक प्रॉपर्टी
बदलवत नाही किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीची किंमत 0 दाखवत नाही, म्हणजेच ते काय दे हा परमनंटली मॅग्नेटिझम प्रॉपर्टी दाखवतात. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द ferromagnetic substance? The ferromagnetic substance, these example are cobalt, निकेल, गॅडोलियम, क्रोमियम डायऑक्साईड. आता निकेलचं उदाहरण दिलं, निकेल. व्हॉट आर द ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल? निकेलचा ॲटॉमिक नंबर असतो 28. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतात 3d10 4s2, सॉरी 3d8 4s2. म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ते 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जातात, ते सर्वच्या सर्व अनपेअर्ड असतात. ते अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जास्त बघा 3d8 सांगतोय मी, म्हणजे पी ऑर्बिटलमध्ये डी ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन घ्यायचे. पहिल्या याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 2 3 4 5, परत 6वा इलेक्ट्रॉन पहिल्या याच्यात येतो, 7वा दुसऱ्या याच्यात येतो, 8वा तिसऱ्या याच्यात येतो. पण शेवटचे राहिलेले 2 इलेक्ट्रॉन कसे असतात? अनपेअर्ड असतात. म्हणून तो कसा असतो? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असतात. मग आपण ह्या तासाला काय बघितलं? मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघितले. पार्ट फर्स्टमध्ये ह्या लेक्चरचे 2 पार्ट केले गेलेत. ह्या पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं होतं? त्याच्या एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टरपर्यंत बघितलं होतं. आणि ह्या तासाला आपण त्याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण बघितल्या. मग ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये परत एकदा लक्षात घ्या की आपण आता जाता जाता सॉलिड स्टेटमध्ये काय काय बघितलं ते थोडक्यात कळून त्याची रिव्हिजन आपण घेणार आहोत. पण सर्वात अगोदर हे सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला सोडवून दिले जातील ऑनलाईन, ते काही शक्य होणार नाही. ह्या सॉलिड स्टेटमध्ये आपण काय बघितलं सुरुवातीला की म्हणजे सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्याच्यानंतर सॉलिडचं क्लासिफिकेशन बघितलं, क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचं परत 4 गटात क्लासिफिकेशन बघितलं, आयनिक सॉलिड, मोलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड. त्याच्यानंतर आपण कोव्हॅलेंट सॉलिड, मोलिक्युलर सॉलिडचे परत 3 क्लासिफिकेशन बघितलं, पोलार मोलिक्युलर सॉलिड, नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिड. त्याच्यानंतर आपण युनिट सेलची डेफिनेशन बघितली. युनिट सेलपासून आपण क्रिस्टल स्ट्रक्चर तयार केलं. तुमच्याकडे तुमच्या सिलेबसमध्ये सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असेल. त्याच्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर कसं तयार होतं, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर कसं तयार होतं ते बघितलं. त्या सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल 1 असतात, बॉडीमध्ये 2 असतात, फेस सेंटरमध्ये 4 असतात. त्याच्यानंतर पॅकिंग बघितले इन 1 डायमेन्शनल, इन 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी आपण बघितली. पॅकिंग इफिशियन्सी सर्वात जास्त असते फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये, ते 74% असते. त्याच्यानंतर बॉडी सेंटरमध्ये असते 68% आणि त्याच्यानंतर असते सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये असते. त्याच्यानंतर आपण डिफेक्टचे प्रकार बघितले, डिफेक्ट कसा तयार होतं ते बघितलं. डिफेक्टचे आपण 12वीच्या सिलेबसला 3 प्रकार होते, त्याच्यापैकी फक्त एकच आपण 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टचे परत 3 प्रकार आहेत. एक कुठला दिला आहे? स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा दिला आहे इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा दिला आहे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. त्या स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे आपण 4 पॉईंट बघितले. व्हॅकन्सी डिफेक्ट, त्याच्यानंतर इंटरस्टिशियल डिफेक्ट, त्याच्यानंतर शॉर्टकी डिफेक्ट, त्याच्यानंतर बघितला फ्रँकेल डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 प्रकार बघितले, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तसंच आपण नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे पण 2 प्रकार बघितले, मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. त्याच्यानंतर आताच्या तासाला आपण बघितलं तर सॉलिडच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी बघितल्या. त्याच्यामध्ये कंडक्टर असेल, त्याच्यानंतर इन्सुलेटर असेल, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर असेल. ते सर्व आपण कशाच्या मार्फत अभ्यासले? बँड थिअरीच्या मार्फत अभ्यासले. आणि बँड थिअरी त्याच्यानंतर सेमीकंडक्टरचे आपण 2 प्रकार बघितले, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये फॉस्फरसची डोपिंग सिलिकॉन बरोबर होते. त्याच्यानंतर पी टाईप सेमीकंडक्टरची मध्ये बोरॉनची डोपिंग सिलिकॉन बरोबर होते. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघितल्यात. मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बघितलं. डायमॅग्नेटिकमध्ये अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन 0 असतात, पॅरामॅग्नेटिकमध्ये अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि फेरोमध्ये सर्वात जास्त अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन असतात. डायमॅग्नेटिकमध्ये मॅग्नेटिझम हे पूर्णपणे 0 असते. पॅरामॅग्नेटिकमध्ये टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड असतं आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये परमनंटली मॅग्नेटिक फील्ड असतं. अशा पद्धतीने मी इथे थांबतो. पुढच्या तासाला तुमचं सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो काय पार्ट असेल तो पुढे डिस्कस केला जाईल. घरी जाऊन तुम्ही घरीच आहात, आता प्रत्येकाने तिथे अभ्यास करायचा आहे.